तेन्ना बरें दिसता आनी प्लेयर्सांक बरें दिसता की जशी प्रायजां हांगा फुडें फुडें जशें आमी सेकंड सेमीफायनल पळयतले फायनल पळयतले तशें लेजंड्स ही प्रायजां वाडत रावतली. साहिल धांवनाका मातसो माचयेर यो परत एकदां. साहिल जबरदस्त इनिंग्स आनी सेमीफायनलाक एक अशी इनिंग्स खेळप म्हळ्यार एक कॉन्फिडन्स तुजें आनी तुज्या टिमीचें भरपूर वयर गेलां आसतलें. कॉन्फिडन्स तर आम्ही सगळे कॉन्फिडन्सानूच खेळले पण दुसरी टीम सुद्धा खूप बरी खेळली. त्यांच्यानी 108 चेस करप इजी नसलो कारण 4 ओव्हर्स जे डेड एंडाक येता तरी पण तेणे शुभमान म्हणतात तसे एकाच ओव्हरीन आमकां 33 रन्स मारलो. ते बरे खेळले, चड बरे खेळले. तर ज्या तरेन सेमीफायनलीक तुमी प्रवेश केल्लो आसा एक मोठें प्रायज तुमच्या टिमीचो बॅलन्सूय बरो आसा बॉलिंग बॅटिंग बरी सगळी बरी आसा. सो ओवरऑल ह्या टुर्नामेंटा बद्दल तुका कितें सांगपाक जाय ज्या तरेन आज तुमी पयलीं 4 दीस आशिल्ले ते दिसाचे खेळ्ळे आनी आतां तुमी फ्लड लायटीन खेळटाली फायनल जातली ती. सो कसो वेरिएशन्स कशें डिफरन्स जातलें. आमचे सगळे जे आहात ते सगळे एक्सपिरियन्सूच आहात पळोवंक गेल्लेले. सो म्हाका दिसता की इतलो असो फरक असो पडपाक जायना बट वी वील ट्राय आवर बेस्ट. ओके यू वील ट्राय ओवर बेस्ट. आनी आतां तुमकां मातसो रेस्ट मेळटलो. तुमकां हांव तुज्या फुडल्या जी फायनल मॅच आसा ताज्या खातीर यशा वेट्टां. थँक्यू हरीश सर, धन्यवाद. रणझुंजार वैभववाडी क्रिकेट संघाचं आगमन झालंय. किरण खतकर, प्रवीण देसाई सर, खूप दिवसांनी दर्शन होतंय आणि भेट होते. खूप बरं वाटलं या मैदानात. तुमचं सहर्ष स्वागत. तो चलिए जुड़ जाते मैदान पर. बैकफुट पर कट के इस बार बड़े खूबसूरती के साथ वाडिश गली पर पहली गेंद पर रंजन केनी, बिल्कुल उनका ट्रेडमार्क शॉट के साथ चौके के साथ शुरुआत होती हुई मैदान पर. टॉस जीता. टॉस जीतकर पहले श्री बांदेश्वर बांदा एससी मड़गांव क्रिकेट टीम बल्लेबाजी करने का फैसला और ईशा एडवेंचर्स वास्को क्रिकेट टीम मैदान पर फील्डिंग कर रही है. अच्छी गेंद इस बार थोड़ी सी अंदर आते हुए. पहला ओवर जारी है पावर प्ले का. उन्नी कृष्णन गेंदबाजी कर रहे हैं पहले ओवर में और रंजन केनी के साथ सुजीत देवड़ी यह बल्लेबाजी पर बिल्कुल वही जोड़ी, कल की जोड़ी, जिस जोड़ी ने बिल्कुल कल के शाम के दौर में क्वार्टर फाइनल के मुकाबले में एक बड़ी साझेदारी बना दी और वहीं पर सिक्का मुर्तब किया जो कि सेमीफाइनल का टिकट पर पक्का किया. और यही वही जोड़ी है मैदान पर. पहला मुकाबला बड़े टोटल का, लेकिन मैं जीतने वाले के साथ हारने वाले शुभम झा की भी चर्चा करूंगा. क्या बेहतरीन इनिंग खेली शुभम झा ने. अच्छी गेंद इस बार डीले आते से सिलमिडॉन पर बिल्कुल खाली इलाका. पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए निकले खतरा. जी बिल्कुल बाल बाल बच्चे. वहां पर थ्रो उतना अच्छा नहीं रहा. निशाना लगाते तो बात बन सकती थी लेकिन निशाना नहीं लगा और इसी बीच में 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में. 2 रन मिले स्कोर के खाते में. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा. 6 रन पर पहुंचा हुआ बिना किसी नुकसान से. टॉस जीतकर बहुत कम टीमों ने इस मैदान पर फैसला किया टॉस जीतकर बल्लेबाजी का और इस मैदान पर श्री बांदेश्वर बांदा एससी मड़गांव क्रिकेट टीम जिन्होंने फैसला किया है बल्लेबाजी का. 8 ओवर का मैच, सेमीफाइनल का मुकाबला. सामने ईशा एडवेंचर्स वास्को क्रिकेट टीम, बसवराज मदार जिन्होंने हैट्रिक मुकम्मल की है. सैयद बद्दी ने तोड़फोड़ की बल्लेबाजी, लंबा छक्का लगाया इस टूर्नामेंट में. और कट क्या हो गया हवा में, क्या बिल्कुल गोता लगाया था दूसरे स्लिप पर लगभग जो कि कैच, अगर कैच को पकड़ते तो टूर्नामेंट का बेस्ट कैच बन सकता था लेकिन बच गया. वहां पर रंजन केनी को मौका मिला. एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में. बल्लेबाजी की साहिल आरोलकर की दाद देनी पड़ेगी. बल्लेबाजी में नेहाल मांद्रेकर, शुभम झा. अब तक टोटल 183 रन बना चुके साहिल आरोलकर. बहुत ही शानदार जानकारी दे रहे हैं त्रिवेणी सावंत और उन्हीं के साथ चेतन मांद्रेकर. और शुभम झा बिल्कुल छा गए मैदान पर. क्या मुकाबला रहा. आखिर में एक लोअर फुल टॉस पर थोड़ा सा ताकत कम पड़ गई शॉट पर और लॉन्ग ऑन बाउंड्री पर कैच को पकड़ा और वहीं पर विकेट चला गया. मैच हाथों से छूट गया मैदान पर.
तो रणझुंझार क्रिकेट टीम की ओर से किरण खतकर आ चुके हैं, उन्हीं के साथ प्रवीण देसाई, अविनाश रायकर, संजय होगाड़े। अच्छी गेंद इस बार सम्मानजनक खेला, अपने पॉलिथ्रो में गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। और कमेंट्री बॉक्स में से ढेर सारी शुभकामनाएं देंगे आज जन्मदिन के अवसर पर। सर संजय होगाड़े, आपको बिल्कुल जन्मदिन मुबारक हो। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पहला ओवर जारी, शुरू का 2 ओवर पावर प्ले का खेल और लेफ्ट हैंडर बल्लेबाज सामने सुजीत देवड़ी स्ट्राइक पर। उन्नी कृष्णन अपने बॉलिंग बार पर अगली गेंद लेकर। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट शॉट, लॉन्ग ऑन बाउंड्री पर, थोड़ा सा कैच का मौका निकला था। एक रन दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज और जब तक थ्रो पहुंचता विकेट कीपर के हाथों में 2 रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। थोड़ी सी हवा में गेंद थी मैदान पर, शुरू में ऐसा लगा बिल्कुल पहुंचे है मैदान पर बसवराज मदार उर्फ बस्सू, जिन्होंने हैट्रिक मुकम्मल की है, लेकिन थोड़े से गेंद से दूर हो गए और इसी बीच में 2 रन बढ़ गए स्कोर के खाते में। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 9 रन बिना किसी नुकसान से। आज हमारे साथ एसएस डीजे वो भी जुड़ चुके हैं, लेकिन घर जाते जाते और मेरे ख्याल से इसके जॉगिंग क्रिकेट टीम की ओर से शुभम झा, आपकी चर्चा होगी आज के दिन के साथ। जरूर यादगार रहेगा आपका सफर, आपकी बल्लेबाजी एक लंबे समय तक दर्शक तो बिल्कुल नहीं भूलेंगे। और जो दर्शक यूट्यूब पर जुड़ चुके हैं, आप सभी का स्वागत है। tenniscricket.in के सर गौरव सावंत, उन्हीं के साथ संतोष नानेकर, आपकी पूरी टीम, बिल्कुल आपका ये मेहनत, आपकी मेहनत, ये लंबा सफर। हाफ पाली पर लेकर गेंद को ड्राइव किया, इस बार मिड ऑफ पर फील्डर गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। सामने गेंदबाजी में परिवर्तन, सतीश यादव आ चुके, जो पावर प्ले का ओवर, जो दूसरा ओवर और एक ओवर रहेगा जो तो तीसरे से छठे ओवर तक, लेकिन उससे पहले सामने रंजन केनी स्ट्राइक पर सामना करते हुए सतीश यादव की गेंदबाजी का। ओवर पिच हाफ वाले पर लेकर कवर पर, एक्स्ट्रा कवर पर, नो मैच लैंड में एक सिंगल के लिए निकले, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। एक अच्छी फील्डिंग एक्स्ट्रा कवर पर और जब तक थ्रो पहुंचता नॉन स्ट्राइकर एंड पर, वहीं से लेकर स्ट्राइक पर और तब तक 2 रन पूरे के दोनों बल्लेबाजों ने। विकेट के पीछे सैयद बद्दी, 33 रन की बल्लेबाजी, क्या तोड़फोड़ की बल्लेबाजी की थी। टूर्नामेंट में अगर मैं बात करूंगा सबसे लंबा छक्का बिल्कुल सैयद बद्दी का ही होगा इस मैदान पर। 2 रन, इसी बीच में रंजन केनी 2 रन टीम के स्कोर के खाते में और सतीश यादव अगली गेंद लेकर। और इस बार स्लो ओवर बंद, थोड़ा जल्दी खेल बैठे, बैकवर्ड स्क्वायर लेग पर शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग पर फील्डर, और जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते। 1 रन सिंगल तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। मैदान पर हमारे बगल में बिल्कुल राइट साइड में ताता रेस्टोरेंट शुरू है, आप जरूर संपर्क कर सकते हैं ताता रेस्टोरेंट के साथ। गर्मा गर्म मिर्ची भजी, बटाटवाड़ा, गर्मा गर्म चाय, ये बिल्कुल आप जरूर उपलब्ध है ताता रेस्टोरेंट। तो ताता रेस्टोरेंट आपका भी बहुत बहुत धन्यवाद। सतीश यादव थोड़ा फील्डिंग को ठीक ठाक कर रहे। पावर प्ले का ओवर, 2 फील्डर है बाहर, एक वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर और दूसरा है लॉन्ग ऑफ बाउंड्री पर। एक 15-16 कदमों का रन, अब थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन मैदान पर। ईशा एडवेंचर्स वास्को क्रिकेट टीम के खेमे में आज लल्ला यादव मैदान पर, राम उर्फ लल्ला यादव। बड़े दिनों के बाद अपने बिल्कुल दोस्तों के साथ मुलाकात होगी इस मैदान पर। डैजलिन क्रिकेट टीम आगे निकले, थोड़ी सी हवा में गेंद, लेकिन रनआउट का खतरा, निशाना नहीं लगा। बाल बाल बचे आसिफ जमादार वहां पर गेंद को उठाते फील्ड करते, थ्रो किया था, लेकिन लगभग करीबी मामला बन सकता था।
सुजीत देवड़ी खतरे में थे, नॉन स्ट्राइकर इन पर एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। खेल चलता हुआ मैदान पर दूसरे ओवर का और स्कोर रुका हुआ 13 रनों पर बिना किसी नुकसान से। श्री बांदेश्वर बांदा SC मड़गांव क्रिकेट टीम। आज मड़गांव से काफी दर्शक इस मैदान पर आ चुके। बिल्कुल दोस्तों, सभी के नामे लेना थोड़ा सा मुश्किल मेरे के लिए भी होगा। आप सभी का स्वागत है, सभी का आभार, सभी का धन्यवाद कमेंट्री बॉक्स में से। बाहरी किनारा इस बार कवर पॉइंट पर फील्डर, बहुत अच्छी फील्डिंग कवर पॉइंट पर, गेंद को उठाते फील्ड करते प्रणय पोलजी जो फील्डिंग कर रहे थे। एक लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, बहुत ही शानदार बल्लेबाज वट ईशा एडवेंचर्स वास्को क्रिकेट टीम के साथ। पहले मैच के साथ हम चर्चा कर रहे थे 90 की, लेकिन ध्रुव वॉरियर्स पारसे क्रिकेट टीम ने बिल्कुल पहाड़ सा टोटल बना दिया और शुभम झा लगभग पहुंचे थे चोटी पर उस मैदान पर, लेकिन आखिर में एक लोअर फुल टॉस, थोड़ी सी ताकत कम लगी, थोड़ा सा क्रॉस होकर खेलते तो गेंद निकल सकती थी, लेकिन लॉन्ग ऑन पर कैच को पकड़ा और बिल्कुल सेलिब्रेशन हुआ मैदान पर ध्रुव वॉरियर्स पारसे क्रिकेट टीम के खेमे में। और अल्टी पल्टी की कोशिश, पुलर लेन की गेंद, हल्का सा अपील, ओवर थ्रो रहा, सिंगल के लिए निकले और जब तक गेंद को फील्ड करते प्रणव पोलजी तब तक 1 रन, लेग बाइज का इशारा अंपायर का और इस सिंगल बन गया स्कोर के खाते में। योगेश उर्फ मुन्ना दाबोलकर, उन्हीं के साथ रुपेश गावस उर्फ भालो, आज वो भी देखने को मिलेंगे मैदान पर। बिल्कुल पुरानी यादें ताजा हो जाएगी मैदान पर। कनकौली बाजारपेट मित्र मंडल की प्रतियोगिता हो, कुडाल हाई स्कूल के मैदान की मंदिर जो कि मैदान पर प्रतियोगिता हो, पारसे में जो कि बड़ी बड़ी प्रतियोगिता, मापसा में प्रतियोगिता हो, वैभव वाड़ी के मैदान पर आज बिल्कुल यादें जुड़ जाएंगे इस मैदान पर। रणझुंझार वैभव वाड़ी और उन्हीं के साथ डैजलिन गोवा लीजेंड्स क्रिकेट टीम, और उन्हीं के साथ बहुत ही जल्द आगमन होगा रोहन कवड़ेकर सर, जिनका आगमन होगा, जिन्होंने बिल्कुल इन खिलाड़ियों को इकट्ठा करके एक बड़ी टीम बनाई थी। थँक यू सर. तशेंच आमी मांद्रेम बॉयज आनी मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचे ऑर्गनायझर तशेंच कॉमेंट्री बॉक्सा कक्षांतल्यान आमी 3 मोठे प्लेयर्स जाणी आपल्या टायमार गाजयल्ले अशे 3 प्लेयर्स हांगा हे मॅच पळोवपाक आयिल्ले आसा, मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी पळोवपाक आयिल्ले आसा. अशे 3 खडेगाज व्यक्तिमत्व, सिओलीचे स्टार्स एक टायमा वयले देवा, प्रवीण आनी लारा, आमी तुमकां हांगा सन्मानान येवकार करता ही मॅच पळोवपाक, तसोच हो टुर्नामेंट पळोवपाक. तुमी ज्या टायमार एक क्रिकेट जो टेनीस क्रिकेट आशिल्ली तुमी फुडले थरार व्हेल्ली, आज तुमी मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी पळयात, इतले मोठी आनी वयर गेल्ली आसा, तुमकां आमी येवकार करतात. और थैंक यू हरीश सर। और इस बार मौका बना, पहली सफलता मिलती हुई मैदान पर ईशा एडवेंचर्स वास्को क्रिकेट टीम। तो बिल्कुल आप तीनों से रिक्वेस्ट है, आइए बिल्कुल सम्मान के साथ आपका स्वागत हो रहा है इस मांद्रेम चैंपियंस ट्रॉफी में। डीजे तो पहली सफलता मैदान पर और नए बल्लेबाज प्रणव सावड़। आज हवा का झोंका थोड़ा सा तेज है मैदान पर शाम के दौर में। हल्के से चॉप किया गेंद को, वो इस बार शायद कोशिश होनी चाहिए थी, बैकअप था वहां पर, थ्रो करना चाहिए था, बन सकता था मौका, अगर लगी तो करीबी मामला हो सकता था। एक सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। एक रन के साथ स्कोर आगे बढ़ा 16 रनों पर, 1 विकेट के नुकसान पर। थोड़ी सी नाजुक शुरुआत, मैं नहीं कहूंगा अच्छी शुरुआत सामने ईशा एडवेंचर्स के सामने। 8 ओवर का मैच है, एक 90-95 के आसपास आपको जाना ही पड़ेगा इस मैदान पर, क्योंकि सामने प्रणव पोलजी है, राम उर्फ लल्ला यादव है, उन्हीं के साथ सैयद बद्दी है, उन्नी कृष्णन है, आसिफ जमादार है, सतीश यादव है,
गेंदबाजी है, बिल्कुल अच्छी गेंदबाजी है श्री बांदेश्वर बांदा एससी बड़गांव क्रिकेट टीम के। लेकिन जब गेंदबाजों का हौसला अगर बुलंद होना चाहिए फील्डरों का, तो आपको 90-95 के आसपास जाना पड़ेगा। इसी बीच अगली गेंद लेकर उन्नी कृष्णन अपने बॉलिंग बार पर हाफ वाली पर लेकर गेंद को ड्राइव किया। इस बार मिड ऑन की तरफ लॉन्ग ऑन से आते, गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। सिंगल डबल के साथ शुरू में बिल्कुल थोड़े से जो कि शांत स्वभाव के साथ शांत खेलते हैं बल्लेबाजी में रंजन केणी। कल आपने देखा क्वार्टर फाइनल का, कल का मैच उनका यादगार रहेगा क्रिकेट के बिल्कुल अपने करियर में। बहुत शानदार, जो कि 48 रन, 2 रन पीछे हो गए थे अर्धशतक से, लेकिन एक यादगार इनिंग। और कट किया इस बार बैकफुट पर निकलकर, लेकिन बाहर ही किनारा लगा। गली पर फील्डर गेंद को फील्ड करते प्रणव पोलजी, फिर से एक बार आते और एक सिंगल और जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। बैकफुट पर कट किया था, लेकिन भीतरी किनारा बीचों बीच नहीं लगी। अगर बीचों बीच लगती तो कवर पॉइंट पर 4 रन भी बन सकते थे, लेकिन फील्डिंग में थोड़ा परिवर्तन। रंजन केणी आ चुके स्ट्राइक पर, स्क्वायर लेग बाउंड्री पर एक डीप कवर पॉइंट, बाउंड्री पर ऑफ साइड पर एक लॉन्ग अप, सिली मिड ऑन, एक सिली मिड अप, एक गली पर फील्डर, एक शॉर्ट थर्ड मैन पर, एक डीप मिड विकेट, एक वाइडिश लॉन्ग ऑन, एक लॉन्ग अप। ये फील्डिंग की सजावट है मैदान पर ईशा एडवेंचर्स वास्को क्रिकेट टीम की। ओ इस बार अपर कट का शॉट खेलना चाहते थे, लेकिन गेंद थोड़ी सी दूर थी बल्ले से। अच्छी किस्मत, गेंद ने बल्ले का भीतरी किनारा नहीं लिया। गेंद को कलेक्ट किया विकेट के पर सैयद बद्दी ने, और धीरे धीरे अपने बॉलिंग बार पर उन्नी कृष्णन अगली गेंद लेकर। तीसरा ओवर मैच का जारी है। स्कोर हो चुका है टोटल 18 रन 1 विकेट के नुकसान पर। 18 रन 1 विकेट पर तीसरा ओवर मैच का मैदान पर जारी। 8 ओवर का मुकाबला। छोटी गेंद इस बार बैकफुट पर पुल किया, और जब तक डीप स्क्वायर लेग से प्रणव पोलजी गेंद को उठाते, फील्ड करते, फिर से 1 रन जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। तो इस सिंगल के साथ खेल समाप्त हुआ 3 ओवर का, और 3 ओवर के बाद स्कोर हो चुका है 19 रन 1 विकेट पर। थोड़ी सी धीमी शुरुआत मैं जरूर कहूंगा, लेकिन रंजन केणी आए मैदान पर। आने वाली बल्लेबाजी राजा नाटेकर पर, जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, शानदार छक्के लगाए उन्होंने भी इस मैदान पर, उनके ऊपर भी दारोमदार होगी। और बस मैं चलते चलते बात करूंगा, चर्चा करूंगा 90 का टोटल। बहुत अच्छा मुकाबला होगा, लेकिन सामने अच्छी गेंदबाजी। अब तक की अगर बात की जाए तो 3 ओवर में मैच में बिल्कुल ईशा एडवेंचर्स वास्को सही गेंदबाजी, सही फील्डिंग कर रही है। चौथे ओवर की शुरुआत होगी, गेंदबाजी में बदलाव हो रहा है। कमेंट्री बॉक्स में जुड़ जाते आइए माइक्रोफोन पर बादल चौधरी के साथ। आइए बादल, एक बार फिर से कॉम बॉक्स में आपका स्वागत है। मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीचो 2024 सालचो थरार बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी हे दुसरं सेमीफायनल। श्री बांदेश्वर बांदा संघ, श्री बांदेश्वर बांदा एससी मळगाव संघ टॉस जिंकान पहिलो बॅटिंगचो निर्णय। 3 ओव्हरींची सांगता, धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 19 रन्सावर। चौथ्या ओव्हरीची सुरुवात बसवराज मदार बॉलिंग मार्कवरच्या बसवराजने या स्पर्धेत 1 विकेट हॅट्रिक आपल्या नावावर केली तो बसवराज। चौथ्या षटकाची सुरुवात शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न रंजन केणी आणि सोबत प्रणव सावळ ही जोडी श्री बांदेश्वर बांदा एससी मळगाव संघाची। कालच्या संध्याकाळची आठवण आजही सगळ्यांच्या स्मरणात असा। श्री बांदेश्वर बांदा एससी मळगाव संघासाठी एक अशक्यप्राय विजय ज्या जोडीन मिळवून दिली, ती जोडी आज परत एकदा मैदानावर बघितली। त्या जोडीपैकी एक रंजन केणी। थोडीशी अडखळती सुरुवात असा, पण रंजन केणी हा एक वादळ असा। ज्याप्रमाणे रंजन केणी अगदी शांत सुरुवात आपल्या खेळाची करता, त्यावरसून त्यानंतर येणाऱ्या वादळाची शक्यता बऱ्याच जणांका नसता, कल्पना सुद्धा नसता। धावसंख्या स्थिरावली 19,
चौथ्या ओव्हरीचे 2 चेंडू समाप्त. बसवराजचा चेंडू बॅटची कट घेऊन चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेन. उन्नी कृष्णन चेंडूवर एकेरी धाव. या 3 चेंडूंचा विचार केलो तर दर्जेदार गोलंदाजी बसवराज मदार. संपूर्ण स्पर्धेत 4 विकेट हॅट्रिक आपण बघितले. रोहन नाईक, महेश पवार, सचिन पाडजी आणि स्वतः बसवराज. त्यापैकी एक बसवराज बॉलिंग मार्कवर. 3 चेंडूमध्ये फक्त 1 रनचा खर्च. धावसंख्या 20 रन्सावर. एका गड्याच्या मोबदल्यात बाद झालो सुजित देवळी आपल्या वैयक्तिक 3 रन्सावर. त्यानंतर ही जमलेली जोडी 8 षटकांचा सामनो. त्यामुळे थोडीशी सावध सुरुवात, थोडीशी संत सुरुवात. कासव गतीन चाललेलो सामनो. बघता बघता अश्वाचो वेग या फलंदाजीकडून अपेक्षित होतो. आखू टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेन. मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. या इनिंगची सुरुवात झाली रंजन केणीच्या चौकारांशी, पण त्यानंतर रंजनची बॅट त्याच्यावर थोडीशी रुचलेली. 8 षटकांच्या सामन्यामुळे या इनिंगमध्ये आक्रमणापेक्षा बचावावर जास्त लक्ष देताना रंजन केणी एकेरी दुहेरी धावांनी सजवलेली इनिंग. आणि हा दुसरा चौकार प्रणव सावळच्या बॅटीतून. 24 धावसंख्येवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा इरादो. बसवराजची गोलंदाजी बघा देखणी. चौकार मारल्यानंतर यावेळी खूप वेगवान चेंडू टाकण्यापेक्षा थोडंसं गती परिवर्तनाचा चेंडू. आणि त्यामुळेच या चेंडूवर प्रणवचा फटको आधी खेळान झालो आणि त्यानंतर चेंडू येऊन शरीरावर प्रणवच्या आदळलो. एक लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंगॉनच्या दिशेन. एकेरी धावेवर समाधान. दुसऱ्या रनसाठी पावला वळवण्याची रंजनची इच्छा होती, इरादो होतो. साईक आपल्याकडे ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न होतो, पण दर्जेदार क्षेत्ररक्षण, अचूक फेक विकेट किपरच्या दिशेन. एकेरी धावेनिशी चौथ्या षटकाचा खेळ झालो समाप्त. धावसंख्या पाव षटकावर 25 रन्सावर. दुसरं सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनलमध्ये ध्रुव वॉरियर्स पारसे संघ दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश करताना पहिली बॅटिंग करताना 107 धावांचा डोंगर. साहिल आरोलकरची नाबाद 59 धावांची केळी आणि त्या जोरावर एसके जॉगिंग काणका संघाचा पराभव करून फायनलमध्ये पोहोचणारा ह्यो पहिलो संघ ध्रुव वॉरियर्स पारसे. आणि त्यानंतर चालू असलेलो दुसरो सामनो श्री बांदेश्वर बांदा एससी मळगाव संघाने जिंकलेलो टॉस घेतलेली बॅटिंग ईशा ॲडव्हेंचर्स वास्को संघाविरुद्ध. गत वर्षाचा विचार केलो तर या वर्षी मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीक एक नवो विजेतो मिळतलो. गेल्या वर्षाची फायनल झाली नो चान्स कारिवडे होडावडा संघान फायनल जिंकली. आर्यन पॅन्थर 77 न्हावेली संघाचा पराभव करून. यावर्षी हे दोनही संघ सेमीफायनलपासून वंचित आणि या 2 संघांच्या अनुपस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 1 संघ आणि गोवा राज्याचे 3 मातब्बर संघ सेमीफायनलमध्ये दाखल. दुसऱ्या सेमीफायनलची ही पहिली इनिंग. सांगता झाली 4 ओव्हरींची. धावसंख्या 6.25 ची सरासरी. 25 धावा 25 फॉर 1. बॉलिंग मार्कवर ईशा ॲडव्हेंचर वास्को संघाच्या वतीन सतीश यादव. वास्को संघाचा विचार केलो तर एकापेक्षा एक मातब्बर खेळाडू वास्को संघामध्ये आणि त्यामुळेच एक मोठा आव्हान, कडव्या आव्हान, एक मोठी धावसंख्या उभारण्याचा इरादो असतलो श्री बांदेश्वर बांदा एससी मळगाव संघाचो. 25 धावा निम्म्या षटकांचो, निम्म्या चेंडूंचो खेळ समाप्त. 24 चेंडू अजूनही बाकी. 4 ओव्हरींचो खेळ अजून बाकी. वेगवान चेंडू दिशेपासून भरकटलेलो. पंचांचो इशारो. अवांतरच्या स्वरूपात 1 रन. एकेरी धावेनिशी 26. थोडीशी बातचीत नॉन स्ट्रायकर एंड रंजन केणी आणि पंचांच्या दरम्यान. खूप नावाजलेले पंच या स्पर्धेच्या निमित्तान मुन्ना दाभोलकर सर, रुपेश गावत सर आणि सुशांत साळगावकर सर. सतीश परत एकदा बॉलिंग मार्कवर.
यावेळी फुल टॉस बनवून मारलेलो फटको लॉंग ऑफच्या दिशेन फिल्डर चेंडूच्या मागे. प्रणय पोळजी आता फील्ड करता तो पर्यंत 1 रन आणि या एकेरी रनसानीची धावसंख्या 27-27. चित्रपट सृष्टीचो जर विचार केलो तर वेगवेगळ्या अभिनेत्यांचे वेगवेगळे डायलॉग तुमच्या अगदी तोंडपाठ झाले असतले, पण क्रिकेटच्या मैदानावरच्या सुद्धा काही खेळाडूंचे डायलॉग जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाले. आणि आज मैदानावर दिसणारो ईशा ॲडव्हेंचर संघाचो लल्ला यादव, त्या लल्लाचो डायलॉग सुद्धा जगाच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध. सब नाटक है भाई. आज या मैदानावर कोणाचा नाटक रंगतला, कोणाचा नाटक बंद होतला, कोणाचा नाटक हाऊसफुल होतला. तो दुसरो सेमीफायनल असा ईशा ॲडव्हेंचर वास्को विरुद्ध श्री बांदेश्वर बांदा SC मळगाव. सतीश यादव पुढचो चेंडू रंजन केणीसाठी. रंजनचो फटको डीप मिड विकेटच्या दिशेन एकेरी धावेवर समाधान. बसवराज स्क्रीनवर तुमका दिसतलो फील्ड करताना. ज्या बसवराजने अतिशय सुंदर गोलंदाजी केली, अचूक गोलंदाजी. या संपूर्ण स्पर्धेतली एक विकेट हॅट्रिक सुद्धा ज्या बसवराजच्या नावावर. त्या बसवराजला बघितला स्क्रीनवर. एकेरी धावेनीची धावसंख्या 28-28. 5व्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. सतीश पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च, 1 वाईड. आणि तिसरो चेंडू घेऊन सतीश सज्ज प्रणव सावळसाठी. सांघिक 28 या धावसंख्येवर प्रणव तो फसलेलो फटको लॉंग ऑनच्या दिशेन. फिल्डर होतो खरो, पण तो फिल्डर चेंडूकडे फक्त बघित राहिलो. बघता बघता चेंडूचा प्रवास आकांड्या पार, माटवा पार, गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार. षटकार. सिरियस पेशंटाक जशी सलाईनची गरज असता, श्री बांदेश्वर बांदा SC मळगाव संघाक गरज होती षटकाराची. आणि तो षटकार प्रणव सावळच्या बॅटीतून. त्या षटकारानंतर एक हुकचो फटको डीप फाईन लेगच्या दिशेन. परत एकदा फिल्डर चेंडूच्या खाली. समीर धुरीच्या सेफ हँड्स मध्ये पडलेलो चेंडू आणि प्रणव सावळची खेळी समाप्त. ज्या प्रणवने षटकार मारून अपेक्षा वाढवले, तो प्रणव परत एक षटकार मारण्याच्या नादात सांघिक 34 धावसंख्येवर दुसऱ्या गड्याच्या रूपात डगआउटच्या दिशेन, तंबूच्या दिशेन. प्रगतीपथावर धावसंख्या 34-34. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 2 पूर्ण षटकांचो आणि 2 चेंडूंचो 14 चेंडूंचो खेळ बाकी. आणि यावेळी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले क्रिकेट शौकीन आपलो मोबाईल हातात धरून यूट्यूबच्या माध्यमातून या 2 खेळाडूंका निहाळताना. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हे 2 स्टार खेळाडू एकमेकांच्या सोबत. स्ट्रायकर यांच्या दिशेन राजा अंके राजा नाटेकर आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेन मळगाव का सुलतान रंजन केणी. ईशा ॲडव्हेंचर सारख्या एका मातब्बर दर्जेदार ताकदवान संघासमोर या 2 खेळाडूंच्या कामगिरीवर भवितव्य अवलंबून असताना श्री बांदेश्वर बांदा SC मळगाव संघाचा. आतापर्यंतच्या धावसंख्येचा विचार केलो तर 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर सतीश यादव. ज्या सतीशने वाईडने सुरुवात केली या ओव्हरीची, पण त्यानंतर चेंडूवर मिळवलेला नियंत्रण, एका षटकाराचो अपवाद वगळलो तर खूपच चांगली गोलंदाजी. 34-34 राजा नाटेकरसाठी ह्यो पहिलो चेंडू सतीश यादवचो. आखूट टप्प्याचो चेंडू फटको तर मोठो लॉंग ऑनच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली आणि इल्याच एक मोठो फटको खेळण्याच्या नादात आसिफ जमादारच्या सेफ हँड्स मध्ये जाऊन विसावलेलो चेंडू. तो तिसरो मोठो धक्को. बडी मछली जाल में बंपर कॅच. आटक्याचो पेटको. पेटको कोकणी मालवणी भाषेतले हे काही शब्द. आणि अटक्याचो पेटको म्हणजे काय तर रानडुकराची शिकार करू गेल्यानंतर 8 माणसांका उचलात
एवढी जेव्हा शिकार मिळता तेव्हा त्याका अटक्याचो पेटको म्हटलो जाता आणि हो अटक्याचो पेटको ही शिकार फक्त मजेपुरती मर्यादित नाही असा तर त्या शिकारेक सुद्धा धार्मिक महत्व सुद्धा आज साजरी होणारी तळ कोकणातली सगळ्यात मोठी जत्रा म्हणजे अंगणेवाडची भराडी देवीची आज जत्रा असा मालवण तालुक्यात मसुरे गावात आणि ह्या जत्रेची आखणी सुद्धा होता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शनिवार किंवा रविवारी यावर्षी ती बऱ्याच वर्षानंतर मार्च महिन्यात आणि या जत्रेची तिथी नाही असा तर ज्या दिवशी रानडुकराची शिकार होता त्यानंतर जत्रेची तारीख ठरवली जाता तीच मोठी शिकार मैदानावर राजा नाटेकरच्या नावाची आवाज इलो आवाज इलो आवाज इलो आणि अजून एक खेळाडू इल्या पावली माघारी परतलो मयूर नाईक ज्याचा नाव होता 34 सांघिक धावसंख्येवर चौथ्या विकेटचा पतन सतीश यादव ऑन फायर मळगाव संघ एका सन्मानजनक धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करणारा संघ ऐन मोक्याच्या क्षणी सतीश यादव नावाचा वादळ मैदानावर घोंगावला आणि रोहन नाईक महेश पवार सचिन पाडजी आणि बसवराज या 4 खेळाडूंच्या पाठोपाठ मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीतली 5वी विकेट हॅट्रिक ज्यांनी नावावर केली एकदा जोरदार टाळ्यांचो गजर करूया सतीश यादव ईशा ॲडव्हेंचर वास्को संघाचो खेळाडू 5 षटकांची सांगता 34 धावा या षटकात एकमेव षटकार मोठो मारलो तो पहिल्यांदा प्रणव सावळने पण त्यानंतर राजा नाटेकर आणि मयूर नाईक सारखे 2 खंदे खेळाडू आपल्या खात्याची सुरुवात न करता गोल्डन डकचे मानकरी बॅटर चॉईस पॉवर प्ले पंचांकडून इलेलो इशारो फक्त 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 6व्या षटकाची सुरुवात आणि मैदानावर जोडी संघाचो नायक सेनापती कर्णधार समीर मळगावकर आणि सोबत रंजन केणी एका बाजून रंजन केणी आपल्या संघासाठी खिंड लढवताना आपल्या संघाची नौका सांभाळताना 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात बसवराज बॉलिंग मार्कवर पहिल्या चेंडूवर एक खणखणीत फटको डीप मिड विकेटच्या दिशेने एका रनचा दुसऱ्या रनसाठी वळवलेली पावला सय्यद बद्दी विकेट किपर रेवण मुत्तुगी विकेट किपर यापूर्वीचं झेल जो आपण बघितलो तो सय्यद कडसून गोवा राज्याचो अजून एक दर्जेदार बॅटर ज्या गोवा राज्यातल्या काही खेळाडूंनी आशिया खंडातली सगळ्यात मोठी स्पर्धा म्हणजे सुप्रीमो चषक या स्पर्धेत गोवा राज्याचो वास्कोचो झेंडो फडकवलो त्यातलेच काही खेळाडू आज या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बसवराज मदार या षटकातलो पहिलो चेंडू समाप्त दुसरो चेंडू रंजनसाठी आखो टप्प्याचो चेंडू सोडून दिलो रंजन केणीन विकेट किपरच्या दिशेन अजून एक वाईट चेंडू आयतो मिळालेलो 1 रन आयत्यार कोयतो असा जका मालवणी कोकणीत म्हटला जाता गावात फुकटची भाकरी तर कित्याक करू होई चाकरी ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो ह्यो वाईट चेंडू धावसंख्या 37 बसवराज रंजनसाठी आणि यावेळी रंजनचा फटको डीप मिड विकेटच्या कपडावरसून माणूस मेळ्यावरसून चेंडू अंधार मेळ्याच्या दिशेन डायरेक्ट माटवार मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार रंजन केणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचो सध्याचो ह्यो आघाडीचो खेळाडू असा ज्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचो गोपाळ बटा स्लो इनिंग चालू करून त्यानंतर इनिंग एक्सेलरेट करण्यासाठी माहीर समजलो जाता रंजन केणी सुद्धा अगदी तसोच अगदी सावध आणि संत सुरुवात आणि त्यानंतर गिअर चेंज करणारो रंजन पहिलो षटकार रंजनच्या बॅटीतून बघितलो समीर येता फील्ड करता डीप मिड विकेटवर एकेरी धावेनिशी धावसंख्या 44 जो 44 आकडो मैदानावरच्या ईशा ॲडव्हेंचर्स वास्कोच्या सगळ्या खेळाडूंच्या पाठीवर दिसणारो धावसंख्या सुद्धा त्याच आकड्यावर 44 धावा 6व्या षटकाच्या 3 चेंडूंची सांगता बसवराज एका महागड्या षटकाच्या दिशेने वाटचाल आतापर्यंत या 3 चेंडूमध्ये दुहेरी धावसंख्येचो खर्च रंजनचो एक उत्तुंग गगनचुंबी आकर्षक नेत्रदीपक षटकार या 10 रन्सामध्ये
क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल. समीर मळगावकर संघाचो नायक स्ट्रायकर यांच्या दिशेन ऑन ड्राईव्ह लॉंगॉनच्या दिशेन थोडंसं वाईड इशा ह्यो फटको एका रनचा नंतर. इच्छा होती रंजनची सतीशच्या हातातल्या या चेंडूवर दुसऱ्या रनसाठी पावला वळवण्याची, पण सतीश यादव गोलंदाजी केल्यानंतर सुद्धा या गोलंदाजीचो खैचोही थकवो सतीशच्या क्षेत्ररक्षणावर तुमका जाणवाचो नाही. कारण गोवा राज्याचो वास्कोचो अजून एक अष्टपैलू खेळाडू स्क्रीनवर दिसलो सतीश यादव फील्ड करताना. एकेरी धावेनिशी 45 धावा. बसवराज पुढचो चेंडू रंजन केणीसाठी. आखो टप्प्याचो चेंडू यावेळी पूल फसलो की सक्सेसफुल सक्सेसफुल मिडॉनच्या कपडावरसून. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि रंजन केणीन दिले बॉलरच्या पाठीवर 4 दिवसाचे फाव. धावा श्री बांदेश्वर बांदा एससी मळगाव संघाचा अर्धशतक फलकावर. टाळये तर वाजतले नक्की आणि हे टाळये श्री बांदेश्वर बांदा एससी मळगाव संघाच्या अर्धशतकासाठी आणि रंजन केणीच्या दुसऱ्या षटकारासाठी. गती परिवर्तनाचा चेंडू फुल टॉस बनवत परत एकदा मिडॉनच्या कपडावरसून. टांगा पलटी घोडे फरार. गया बाय बाय टाटा गुड बाय. खतम षटक क्रमांक 6. 6व्या षटकाची सांगता आणि या षटकात रंजन केणीचे 3 षटकार आणि 6 षटकाच्या समाप्तीनंतर श्री बांदेश्वर बांदा एससी मळगाव संघ सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यात पहिली बॅटिंग करताना एकूण धावसंख्या 57 4 गड्यांच्या मोबदल्यात. काय होताला पुढच्या 2 षटकामध्ये श्री बांदेश्वर बांदा एससी मळगाव संघ कितपत मजल मारता ईशा ॲडव्हेंचर्स वास्को संघासमोर या सांगण्यासाठी गोवा राज्याचो गोड सुमधूर मंजूळ आवाज, जो आवाज 10PL सारख्या एका मातब्बर स्पर्धेसाठी थेट गोवा राज्य ओलांडून गुजरातच्या सीमेपर्यंत पोहोचलो. ऐकूया आवाज आमचे मित्रवर्य हरीश काकोडकर सर. Ranjan Kenia holding the fort right at the start as an opener and waiting till the end. That's the important part of the innings. That's how a good batter should play. Take the game deep, wait for your opportunities. The previous over was expensive one, 23 coming off that. Before that over, you felt that the match was not heading anywhere. Bandeshwar Banda was way far in the match against Isha Adventure Vasco. But now after those 23 runs, they are well on course to a good total. Oh, trying to play a cross-batted shot. I think we must have seen how other batters around in the first semi-finals played. Ranjan Kenny is the one who is going to give you sixes, who is going to take this score somewhere around 80-90. So maybe I think the batter should try and take single here and give strike to him. And that's outside edge. That's outside edge. Very good piece of bowling here. Isha Adventures are not giving any loose grip on this match. They know this is the time to pick up more wickets and they are trying to pick and chip in with the wickets and keeping Ranjan Kenny at the non-striker's end. मांद्रेम बॉयज आणि ऑर्गनायझिंग कमिटी या सगळ्यातर्फे आम्ही सगळे जे मानेस्त हांगा आयल्यात तांकां येवकार करतात. तशेंच आमचे खास करून आयिल्ले आसात बाब निलेश कलंगुटकर, शेखर पार्सेकर, बंड्या भगत, मनोज बाब कलंगुटकर हांकां आमी येवकार करतात. मांद्रेम
चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 जी सेकंड सेमी फायनल आसा तशेंच हाजे नंतर लेजंड्स ट्रॉफी जातली लेजंड्स एक मॅच जातली गोवा लेजंड्स वर्सीस कोल्हापूर लेजंड्स ती पळोवपाक तशेंच फायनल पळोवपाक तुमकां आमी मोठ्या दबाज्यान कमेंट्री बॉक्सांतल्यान येवकार करता तशीच हांगा संद आसा आमकां ही मॅच पळोवपाक जी लोक जाची उत्कंठा वाडिल्ली आसा सध्या 7वी ओव्हर चालू आसा आनी 7वी ओव्हरीक स्कोर आसा 57 आनी 10 बॉल अजून शीश उरल्यात. Prathamesh Rahul, this is slightly wide outside the off stump. There's a man kept for the switch hit at the deep point, one at the long off, one deep mid-wicket, long on and backward square leg region. So normal orthodox field here in such tennis ball games. That's a lovely piece of bowling, you can say. Bowling the quicker one. The previous one was a slow ball. And he's trying to use the variations. And the best part for Bandeshwar Banda is the man in good touch who can clear the boundaries with ease. We have seen some magnificent blows from his bat against the bowler in the previous over. They had fetched him 3 sixes. That single will take the score to 59. 9 balls still left. Once again, this is smart batting. This is really smart batting here from Ranjan Keni. Intelligent, very innovative stuff from Ranjan Keni. He knew that the bowler is going to bowl the pace. Just scooped the ball towards the backward square leg, fine leg region, getting a boundary. This is how a batter should play. This is how technically strong this batter is, and also knows where the fielders are placed, and he knows exactly where the gaps are. Here comes Samir Dhoni, chance of taking a catch. There is a fielder coming and he takes the catch. This is an important wicket here. At this time of the juncture, Ranjan Keni was looking dangerous. And this is the time they needed this wicket badly. Isha Adventures, they get him out and he's going and walking back to the pavilion. Is one more wicket going down. It's the 7th wicket going down back to the pavilion. So if they reach around 70-75, it's not going to be easy run chase for Isha Adventures Vasco. Although they are very strong in terms of batting department, they've got big hitters. They have got some innovative players as well who can play the switch hits and scoop shots. Experience and youth gelling well with each other for Isha Adventures in this tournament. That's the reason why they are in the semi-finals. And that was the shot was not effort. Even if he would have ran there, then still umpire would have not given it a run. So pretty good finish to this over from Samir Dhuri. 7 overs gone. He picks up 2 wickets in that over, and the score is just at the moment on 63 for the loss of 6 wickets. Match between Goa versus Sindhudurg. We always witness Gopal Bhatta, Ranjan Keni and many other stalwarts of Sindhudurg coming here in Goa in this Padnam Taluka and clinching many of the titles. And you can say the same way to Goan teams. The Goan teams are going there, Dhruv Parche, Mandrem boys, and winning the titles in Sindhudurg as well. And wide, just outside the guideline. Here is Hemant Shirgaonkar.
the man who has almost seen cricket changing for last 25 years. Almost 25 years he's been playing cricket so far, and is continuing to play with Isha Adventures. This time nicely bowled. Well, Hemant in his start of the career, I played with him leather ball cricket for many a times. He used to come with a decent run up and bowled decent pace. And this time I think he has cutted his run up a bit, but definitely he's got the variations, he has got the experience, he has got the Yorkers as well. That's wide. He's not happy. He's just animated at the moment to see that he's called a wide, but finally it's the umpire. Umpires are the adjudicators. Umpire are the judges out in the middle. So you got to listen to them and get ready to bowl the next one. There's another one. This time it is nicely bowled. I think he's trying to concentrate on just outside the off stump, trying to bowl full. There's a protection in the deep at the long off region. So he's not trying to bowl on the leg side. So idea seems to be right at the moment. And it's doing very good at the moment for Isha Adventures. Oh, just swatted it away over the long off region for 6 runs. It was right in the slot, and he gets it in the right mid of the bat. .75. So it's going to be a very good fight, mind you, in the second semi-finals. Once again, this is powered away. This might go for 4 runs. No, it's been fielded down. Very good throw. Chance of a run out. Everything happening, and it's run out. It's run out. This is really good fielding at the long on region. He was quickly onto the ball and throws it back to the bowler, straight in his hands. No chance for the batter to reach towards the popping crease. One more departs. This score is not bad. This is a decent score. They have got very good bowling attack, Bandeshwar Banda. This is in the air. This is in the air. There's a chance. It's the same fielder once again, and he drops it. Oh, he drops it. He drops an easy seater. Well, it was like a lollipop catch. The lollipop, nowadays people have diabetes, so nobody wants to take lollipop at this moment. He says not required. 2 runs taken. 2 runs taken. And score moves on to 75. Here comes the last ball. Wonderful delivery, wonderful finish right in the block hole. They might be looking for a couple here, but they will be satisfied with the single. In the end, you can say 76 runs posted on the board. The start was very weak. The first over just 9 runs, second over considered just 4 runs, next 4. So the start was very weak, but it was the over from Basuraj Madar that fetched 3 sixes for Ranjan Kenny, and from that moment the tide shifted. The tilt happened in towards the favor of Bandeshwar Banda, and they posted a score of 76 runs. It was 40 wonderful runs from Ranjan Kenny. He considered scored a boundary and 3 sixes in his innings, and then it was the partner Pranav
Savar that got 14 runs, and after that I don't think so there is much to talk about. Rama Devi scored a 6 as well, getting into the 10s, but it was the innings of Ranjan Kedi, a smart and calculative innings that got them to a total of 76 runs, and the 77 runs target here set for Isha Adventures. We will see the run chase in a short while. Meanwhile, it's time for the DJ as well to play his wonderful music. पहिलो फायनलिस्ट ध्रुव वॉरियर्स पार्शे आणि प्रवेश केल्लो आसा, तशेंच तिसऱ्या प्रायजा खातीर झगडटले झुजतले SK जॉगिंग काणकाची टीम. आणि आता एक परत एकदा दुसरी जी इनिंग्स आसा इशा एडवेंचर्स हांगा चेस करपाक येतले, पाटलाक करपाक येतले 77 रनाचो. जशें हळूहळू तुमी पळयतात की जशी सावळी आसा, झाडांची सावळी आसा माटवाची, ती ग्राउंडार पडपाक लागल्या आणि सूर्य आसा तो अस्त जायत आसा. आणि म्हाका दिसता ज्या तरेन हळूहळू आनी एक अर्द वर पावण वर वतलें, 1 वर वतलें, ताच्या नंतर तुमकां जो लायटीचो इफेक्ट मेळटलो, जेणे करून आमी फुडले जे गोवा लेजंड्स आनी कोल्हापूर लेजंड्स हांच्या मदीं आमी एक झूज पळयतले. जशें जी नांवां आमी आमच्या टायमार आमी भुरगेपणांक पळयताले की जाणी गाजयल्लें, गोंय गाजयल्लें, महाराष्ट्र गाजयल्लें, कर्नाटक गाजयल्लें, अशे गोंय राज्याचे मातब्बर खेळाडू, तशेंच गडगन जशे कोल्हापूरचे दिग्गज जे आसतले ते एकामेका बरोबर भिडंत करतले आनी आमकां संद आसतली ह्या लेजंड्साक पळोवपाक. आज लेदर क्रिकेट सुद्दां जावं, जशें आमी म्हणटा IPLाक जे आमी प्लेयर पळयताले तांच्या मदीं आतां सेपरेट लीग जाल्ली आसा, लेजंड्स क्रिकेट लीग. तशी म्हाका दिसता लेजंड्स क्रिकेट लीग पळोवपाक आमी आमच्या टायमार खेळाडू पळयताले जे IPL आनी इंटरनॅशनल स्टार्स आशिल्ले, ते आज लेजंड्स लिगाक खेळटा आनी अजुनूय आमकां तांकां पळोवपाची चान्स मेळटा, संद मेळटा. तसोच आमकां हो जो चान्स मेळटलो तो 7 वरांचेर मेळटलो गोवा लेजंड्स आनी कोल्हापूर लेजंड्स हांकां पळोवपाक. तो परत एकदा तेच खेळगडी जे 10 वर्सां 15 वर्सां पयलीं जाणी मैदान गाजयल्लें आसा, जाणी सक्याचो पावस आनी हॅट्रिकाचो जी छडी लायिल्ली, ते सगळे प्लेयर आमकां हांगा पळोवपाक मेळटले. आनी ही संद आमी सोडची न्ही, ही संद आमी दोनी हातान घेवची आनी तांकां पळोवचें परत एकदां ते त्याच तरेन खेळटात काय अजून म्हाका तांच्या भितर जो उजो जो तांच्या भितर आसा तो आसा काय खंय तरी कमी जाल्लो आसा. पळोवया त्या खेळाडूंक ह्या सेकंड सेमीफायनली नंतर. आता ही सेकंड सेमीफायनल आता खेळटलो आनी चेस करपाक येतले ते इशा एडवेंचर. 77 रनाची गरज आसा, पळोवया 77 रन काडटा काय ना.
Here comes the first ball of the run chase, and here is the big man, Syed Badi. The man has gone not only in Goa but outside Goa, gone outside the country, played in 10PL in Dubai, played in Supremo, and played in some of the biggest tournaments and won many accolades. He's a super striker. He's a superman. I call him the Bahubali of Goa. Oh, trying to play the pull shot. The ball, I think, just kept a little bit low here. And decent enough pace. There is a man kept for the mid-wicket region for that pull shot, especially if the body doesn't time the ball well, then it will go straight in the hands. And a pretty good attack from this Bandeshwar Vanda team so far. There's a long on as well. And rest all the fielders are inside the 30-yard. This time, pulled away easily. Fantastically flat. Went like a surface to surface missile from the bat outside the field for 6 runs. We have got wonderful team of umpires, officials, Rupesh Gawaz, Bhalo as we call him, Sushant Salgaonkar, Yogesh Dabholkar. The scorer on towards my left-hand side, Triveni Sawan, doing a fantastic job, giving me all the updates every time I am there in the commentary box. And we have got DJ from SS Audio, live streaming from tenniscricket.in. That's once again nicely played off the back foot, just going straight to the fielder at the mid-off region. The pitch curator, Bhim Singh Wantamori, one of the finest pitch curators in Goa currently, staged from Zatiye, and light decorators from Valke, and the commentary box, my senior commentator Ashok Naik sir, Yogesh Parab, Sham Kalangutkar, my fellow English commentator, and the man, the Malwani superstar, Badal Chaudhary. And with me in the commentary box, was it a chance there? Was it a chance there? Maybe kept a little bit low. But Buddy, this is the second or third time I saw him playing the pull shot. The ball might not have come up, risen up the way he would have expected. One thing for sure, this is going to be a very close semi-finals. It's not going to be easy for Isha Adventures to chase it so easily. They've got a very good bowling lineup. This time once again, straight to the man. They have placed the fielders in the right position. Place the fielders in the right position. You can see how well he has corrected his length and line. After going for that 6 of the short ball, there is a man kept, came from mid-wicket in front towards the backward square leg region. And then the line shifted from slightly short to a slightly fuller outside off stump. So good change in the line and length here from the bowler, Sujit Devri. Once again, he is trying to play on the back foot here. Will he be going for the couple here? No, absolutely no. He is not the one who is going to take quick double here. So the single is going to finish over number 1 for Isha Adventures. And at the end of 1, that 6 and the single will take the score to 7 without loss. All 7 coming from the bat of Syed Badi. आणि जे काही पद आवडिल्लें आसा लॉर्ना नायटिंगेल ऑफ गोवा आणि गायिल्लें सॉंग फामाद सॉंग गोंयचें आणि फामाद टुर्नामेंट गोंयचो मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी सेकंड सेमी फायनल्स एक बरी रंगत हांगा चलिल्ली आसा. Oh, that was almost an edge there. Was difficult. It was difficult. Yeah, you can see from the reaction of the umpire, nothing coming from the umpire. Oh, by signal. By signal finally. The reaction was so much that it was definitely an edge, and they would have definitely gone up if the catch was taken, although it was not of the edge.
Suddenly one coming off the bye. Look at the field set here. Look at the field set. Hardly you can see field like this in tennis ball cricket. There is a slip, there is a short fine leg, there is a short third man, and there is a backward of point as well. Shekhar Rahul. Now they want to keep a man for the switch hit, as Lalla likes to play the switch hit, and he plays it really well. Lalla plays it really well, and that's the reason why he requires a protection in the deep. Lalla Yadav has the experience. You don't go with his age. He can hit you long. This is lovely piece of batting. This is lovely piece of batting. Chance of taking a difficult one. Oh, has it been taken? No, it has been dropped. It has been dropped. Oh my gosh. That was such a long run. I thought the way he was almost about to jubilate, it was almost taken. No, it was not. It was dropped and a chance given here to Lalla. It was a good run all the way from mid-off towards the covers. Long run. He reached there. Oh, this is a good bowling. He is sharply turning the ball away. Sharply turning the ball away. Wonderful leg cutter action. And if he can bowl in the right areas, and that's the reason I think a slip is in place. Instead of a short third man, a slip is in place. They know they have not got enough total on the board, so they are going for wickets. Going for the switch hit here, Lalla. Going for the switch hit. The indication was given quite early. The indication from Lalla saying that I am going to go the reverse way. That's the reason why the bowler shifted his line and length towards the leg stump. This is a tight match. I'm telling you, ladies and gentlemen, this is going to go right down the wire. This is once again in the air. This might be second chance coming of this over. Will it be taken? Yes! Is it dropped? What has happened there? He has dropped. Second chance came that way. Second chance dropped. Oh. This is definitely going to hurt. This is definitely going to hurt them. Lalla Yadav is not going to stop here. He is continuing with his shots, and he will play his shots. Moves the score to 12. So far, this has been a really good over. Very tight. Trying to cut that ball and just no timing. Absolutely no timing. The ball just lands in the short covers, and exceedingly good over here from Shekhar Rahul. So they are piling the pressure. They are putting the dot balls as well for both Baddi and Lalla Yadav. 2 overs gone out of the contest. It's just 12 on the board, chasing a total of 77 runs. Interesting match ahead. There is definitely not going to be change in bowling. Sujit Devli is going to continue with his bowling, and definitely going to be change in the commentary box. I request Yogesh Parab to please have his chance in the commentary box for the next 2 overs. And then it's going to be Sham Kalangudkar, and later on it's going to be Ashok Naik, sir. So everyone is getting their fair chance in the commentary box. Such a big Champions Trophy, the Mandrim Champions Trophy, and lots of crowd is definitely going to come slowly and steadily once the shades are coming and fully occupied the ground. This is a keen contest, a keenly battled contest here between a team from Vasco and a team from Sindhudurg. Let's see who is going to be the winner, who is going to enter into the finals to play against Dhruv Warriors Pache. धन्यवाद सर हरीश काकोडकर. पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. पाठलाग करायचा आहे मैदानावर एशिया हेडबाईंच्या स्वास्टो क्रिकेट संघाला. एका फायटिंग टोटलचा सुरुवात मैदानावर सुजित देवीनं सुरेख पद्धतीचे केलेत. लल्ला यादवला 2 जीवनदान. दिमाखात सुरुवात केली होती मैदानावर सय्यद बद्दीनं, आणि त्याला रोखून ठेवले मैदानावर. खराब चेंडूवर आक्रमण केलाय. सय्यद बद्दीनं ताकदीचा फटका डोलवलाय मैदानावर. हे खराब चेंडू आहे सुजित देवळीचे.
खराब चेंडू तर पसंत करतो, फक्त आक्रमण करणं दे दनादन फटके व्हायसाठी माहीर म्हटला जाणारा खेळाडू आहे सय्यद बद्दीनं या मैदानात अनेक रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सांघिक धावपलकर आपण पाहतोय 77 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धावा धावपलकावर पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर गोलंदाजी केली शेखर राहुलनं या मैदानावर. 5 धावा दिल्यात सुजित देवळीनं, 7 धावा दिल्यात आणि त्यानंतर मैदानावर सुजित देवळीनं आता मात्र 1 चेंडू 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट प्रकार चेंडू होता, शॉर्टम पूलचा फटका टोलवायचा होता, गती परिवर्तन केला, फिंगर रोल केले चेंडूवर सुजित देवळीनं या मैदानावर. सय्यद बद्दी जोपर्यंत आहे तोपर्यंत ईशा ॲडव्हान्स वास्को क्रिकेट संघासाठी सामना सोपा आहे आणि सय्यद बद्दीला बाद करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील मैदानावर. ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये श्री बांदेश्वर बांदा SC मळगाव क्रिकेट संघाला प्रथम या मैदानात फलंदाजी केली आहे, आता गोरक्षण करतोय मैदानावर. गती परिवर्तन, स्लॉट मधील चेंडू पाठवले प्लॉट मध्ये, बॅक टू द बॉलर स्ट्रेट रेलचा मारदार फटका. थँक्यू. मानरेम चॅम्पियन ट्रॉफी दुसरा सेमीफायनलचा सामना मैदानावर. आक्रमक झालाय मैदानावर सय्यद बद्दी ऑन फायर. हा खेळाडू फक्त आक्रमणासाठी स्पेशल आहे. एशिया ॲडव्हेंचर्स वास्को क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये गोवा राज्यातील एक तगडा खेळाडू आणि समोर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उभरते सितारे आपण पाहतोय. ही संधी आहे सय्यद बद्दी माघारी परतलाय झेलबाजच्या स्वरूपात. सर्व सिंधुदुर्गवासीय ज्या गड्यासाठी लवकरात लवकर बाद होण्यासाठी प्रार्थना करत होते ते कार्य केले मैदानावर. श्री बांदेश्वर बांदा SC मळगाव क्रिकेट संघाच्या बाजूने या मैदानावर. ट्रॉफी या मैदानावर एक तेरी और एक मेरी रणनीती रंगली मैदानावर. सगळे खुश आहे, स्मिता हास्य आहे, पण राजा राटेकर अजून फलंदाजी संपलेली नाही आहे. ईशा ॲडव्हेंचर्स वास्को क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजी आहे. शर्तीचे प्रयत्न तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतील. श्री बांदेश्वर बांदा SC मळगाव क्रिकेट संघाला या मैदानावर 77 या धावसंख्येचा बचाव करत असताना पहिला या विचार केला, थोडासा मागणा धरला सुजित देवळीनं, पण सुजित देवळीला ज्या कामासाठी आणलं होतं ते काम त्यानं पूर्ण केलंय मैदानावर. पहिला गडी बाद झालाय मैदानावर. 19 या धावसंख्येवर 19 धावांमध्ये 3 षटकांची त्याची आतषबाजी आहे आणि त्यानंतर सुरुवात केली या मैदानावर. भव्य दिव्य आयोजन. आजचा हा स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी या मैदानावर पेनल्टी असेल. 35 मिनिटाला 7वं षटक सुरुवात करायचं आहे, नाहीतर अंतरिम षटकामध्ये तुमचा एक खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. श्री बांदेश्वर बांदा क्रिकेट संघाने ध्यानात ठेवायचं आहे मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न होता. आसिम जमादारचा मैदानावर निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 25 धावा धावपलकावर एक आघाडीच्या मोबदल्यात. या 25 धावांमध्ये 19 धावांचं योगदान हे मैदानावर आपण बघितलंय. सय्यद बद्दी संघाचा स्टार कास्ट, संघाचा सरसेनापती माघारी परतलाय आणि त्यानंतर संघाची रन मशीन चतुराईने खेळणारा खेळाडू नॉन स्ट्राईकला जीवनदान 2 मिळाले आहेत, तो लल्ला यादव आणि आसिम जमादार. फटका टोलवलाय मैदानावर, हुकचा फटका या मैदानावर आणि स्वागत हे सुजित देवळीचा. आसिम जमादारने या मैदानावर आक्रमण करत या मैदानावर षटकाची बहुतेक करून सांगता झाली आहे आणि सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 31 धावा धावपलकावर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मांद्रे चॅम्पियन ट्रॉफी जोडूया आपण SS ऑडिओच्या माध्यमातून.
थँक्यू डीजे. सांघिक धावफलकावर 31वा धावफलकावर षटक क्रमांक या मैदानावर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय मयूर नाईक. मयूर नाईकची वर्णी लागली आहे. 31वा धावफलकावर 77 या धावसंख्येचा पाठलाग करतोय. उर्वरितची 5 षटक. पुन्हा एकदा फटका साजाचा कलात्मक फटक्याने या मैदानावर लल्ला यादवनं चतुराईनं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण झालाय. परतीची फेक तोपर्यंत ही धावसंख्येची लहर. आसिफ जमादारकडे स्ट्राईक दिले लल्ला यादवनं. लल्ला यादवनं सांगितलंय स्ट्राईक रोडर फक्त मी करणार. तुम्हाला आज लढायचं आहे ते ईशा ॲडव्हेंचर्स वास्को क्रिकेट संघाला. लढत असताना सय्यद बद्दी लवकर माघारी परतलाय. पाया मजबूत केलाय. पण येणाऱ्या कालखंडामध्ये चेंडू बाकी आहेत 29. विजयासाठी धावा करायचा आहे 45 ते ईश ॲडव्हेंचर्स वास्को क्रिकेट संघाला. हलक्या हाताने घेऊन काढलंय. सुंदर क्रिकेटकडे लक्ष दिलंय. सुरुवातीला या मैदानावर आपण बघितलं आसिफ समादार आल्या आल्या आक्रमक फटका. खराब चेंडू सुजित देवळीचा. पण सुजित देवळीनं एक महत्वाचा गडी बाद केलाय. पण मी प्रथमतः सांगितलंय श्री बांधेश्वर बांदा SC मडगाव क्रिकेट संघाला ईशा ॲडव्हेंचर्स संघाची फलंदाजी ही शेवटच्या क्षणापर्यंत आहे. 11च्या 11 खेळाडू हे तगडे आहेत आणि तगड्या खेळाडूंना तुम्हाला टिचून गोलंदाजी करावी लागेल. भेदक गोलंदाजी करावी लागेल. श्री बांधेश्वर बांदा SC मडगाव क्रिकेट संघाला. बॅकफुटला या मैदानावर सुंदर फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय स्क्रीनवर. परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकलाय. 34वा धावफलकावर धावा या कशा प्रत्येक धावी लाख मोलाची आहे. ईशा ॲडव्हेंचर्स वास्को क्रिकेट संघाला 77 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भव्य दिव्याचं आयोजन आपण पाहतोय. मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफी 2024 हा क्रिकेट रणसंग्राम टेनिस क्रिकेट .in माध्यमातून आपण लाईव्ह प्रेक्षेपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस. खराब चेंडूवर आक्रमण. पण सेफ हँडनं शर्तीचे प्रयत्न केले आहेत. रंजन केनीनं संघासाठी या मैदानावर अक्षरशः लढलाय. मैदानावर परतीची फेक काय केली आहे ही वाखाणण्याजोगी टाळ्यांची आवाज करून देणारी परतीची फेक. ज्या ठिकाणी मात्र टाळ्या नक्की रंजन केनीसाठी वाटलाय. रंजन केनी जर बघितलं तर झेल थोडासा मागे आहे. पूर्ण शरीरदृष्टी आपण चेंडूला लावूया. आज करायचं आहे ते आज करावं लागेल कारण आपण या मैदानावर मोठी स्पर्धा खेळतोय. 35वा धावफलकावर पंच 2 हात समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 36वा धावफलकावर षटक क्रमांक 14 प्रगतीपदावर मयूर नाईकला आज एक कार्य करावं लागेल. एक थ्रू मिळवायचा आहे मयूरला. यासाठी राजाने त्याची वर्णी लावली आहे. पण येणाऱ्या कालखंडाने आज राजाची थोडीशी फलंदाजी फसले. पण रंजन केनीनं काम केलंय मैदानावर. स्लॉक ओव्हरमध्ये रामा देवळीनं काम केलंय. सुंदर देख दिलाय फटका. लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका तो लल्ला यादवच्या चेंडू पोळीतून पाहायला मिळतो या मैदानावर. चौकाराची मोहर आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपल्याला बघायला मिळालाय. 40वा धावफलकावर षटक क्रमांक 14 थोडंसं महागडं ठरलंय मैदानावर. येणाऱ्या कालखंडामध्ये लल्ला यादवचे झेल सुटलेत आणि ज्या खेळाडूंनी झेल सोडलेत त्यांची दिलकी धडकन वाजायला सुरुवात झाली. मैदानावर धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाली आहे. सांघिक धावफलकावर 40वा धावफलकावर आपण पाहतोय. 40वा धावफलकावर 77 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्विजिटचा देखनेला फटका. बॅक टू बॅक दुसरा आपण चौकार गणला जातोय. लल्ला यादव अनुभवी खेळाडू. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय आणि कित्येक वर्ष क्रिकेट केलं तर आपल्या घरच्या संघातून लढत असताना या पंचायत लेवल म्युन्सिपालिटी क्रिकेट संघ स्पर्धेच्या माध्यमातून अक्षरशः डोळ्यांचं पाळणं फेडणारी खेळी ही लल्ला यादवची. ऐकूया आपण मांद्रे चॅम्पियन ट्रॉफी 2024 सॉंग. थँक्यू. 24 चेंडू विजयासाठी समीकरण आहे ते मात्र 33 धावांची आवश्यकता. 24 चेंडू
33 धावा समीकरण. गोलंदाजी मार्कवर कोणाची वर्णी लागली आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्याचा फिरकीचा जादूगार, त्याला आज कार्य करावं लागेल. या षटकामध्ये जर कमी धाबा आल्या, 1-2 गडी बाद झाल्या, तर ईशा ॲडव्हेंचर्स वास्को क्रिकेट संघ थोडासा बॅकफुटला जाईल, कब्जा करेल मैदानावर. श्री बांदेश्वर बांदा SC मळगाव क्रिकेट संघ भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय, ज्यासाठी केला होता 8 तास. 2 दिवस बांद्रीम चॅम्पियन ट्रॉफी तिने ऑफिशियल्स आपण पाहतोय. सर योगेश रूप मुन्ना दाभोलकर, सर रुपेश गावस आणि सर सुशांत साळगावकर आणि cricket.in ची टीम ओमकार सावंत, सुदर्शन तांबे, लवेश सागर आणि गौरव सावंत आणि आमच्या गुणलेखिका आपल्याला पाहायला मिळते त्रिवेणी सावंत. कमेंट्री बॉक्समध्ये आज एकापेक्षा एक समालोचक आमचे सर्व गुरुवर्य, सर अशोकजी राईक, सर बादल चौधरी, सर हरीश काकुडकर, सर श्याम कलंगुटकर आपण पाहतोय. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मैदानावर, परंतु प्रयत्न सक्सेसफुल मैदानावर. धावपलकावर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आलाय. धोक्याची घंटा वाजल्या. क्षेत्ररक्षकानं काय केलंय? कॅचेस विन द मॅचेस. झेल टिपायचे आहेत. आसिम जबादार हा मॅच फिनिशर आहे आणि त्या खेळाडूने झेल सोडले मैदानावर. ही जर विकेट मिळाली असती प्रथमेश, आज सर्व काही आज करायचं, आज पूर्ण मेहनत करायची आहे, कारण तुम्ही एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळतायत. या मैदानावरचा इतिहास आहे, ज्या खेळाडूचं झेल सुटलंय त्यानं सामना फिनिश केलाय. बॅकफुटला जाऊन सुंदर फटका टोलवलाय. क्षेत्ररक्षक लॉकऑफच्या स्क्रीनवर आलाय. बहुतेक रामादेवळी आपल्याला पाहायला मिळतोय. परतीची पेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं खराब, थोडासा खराब क्षेत्ररक्षक मैदानावर. शेखर रावण चूक केली मैदानावर. प्रतिस्पर्धी संघ दूर धावसंख्येने परावर्तित करतो. या धावसंख्येने सांघिक धावपलकावर 53 धावा धावपलकावर. 77 या धावसंख्येचा बचाव करायचा आहे. आसिम जबादारला या मैदानावर जीवनदान प्राप्त झालंय. आडव्या बॅटनं फटका काढण्याचा होता. गती परिवर्तन टाकलं मैदानावर. शेखर राऊळ पहिल्या चेंडूवर मोठी धावसंख्या, त्यानंतर ब्रेक थ्रू लावून दिला होता मैदानावर. प्रथमेशनं झेल सोडलंय, त्यानंतर दुहेर धावसंख्या आली आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. हा लेखाचोखा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सामना ईशा ॲडव्हेंचर्स वास्को क्रिकेट संघ विपक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभरते सिताऱ्यांचा एक संघ आपण पाहतोय. श्री बांदेश्वर बांदा SC मळगाव क्रिकेट संघ. पुन्हा एकदा मोठा फटका खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आलाय, सुंदर झेल टिपलाय आणि संघाचा तरणार, संघाची रन मशीन लल्ला यादव सलामीला आलेला बॅक टू द पॅव्हिलियन. हलक्या हाताने घेऊन काढतोय, सन्मान देतोय चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. रंजन केलेला बघितल्यानंतर आसिफ जमादारनं हात दाखवला. धावायचं नाहीये, एकच धाव घ्यायचा आहे, कारण जर धाव घेण्याचा प्रयत्न केला तर रंजन केली डायरेक्ट हिट लावू शकतो, हे त्याला माहिती आहे. या मैदानावर सामना समाप्त झालाय 5 षटकांचा. 30 चेंडूंचा खेळ समाप्त. 54 धावा धावपलकावर. 77 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ईशा ॲडव्हेंचर्स वास्को क्रिकेट संघ उर्वरितचे 18 चेंडू आणि 18 चेंडू विजयासाठी ईशा ॲडव्हेंचर्स वास्को क्रिकेट संघासाठी भली मोठी फलंदाजी आहे आणि 18 चेंडू विजयासाठी 77 धावांचा पाठलाग करत असताना
needing just 23 runs in 18 deliveries. Change in bowling, it will be Ganesh. Nicely played over covers, and that could be going all the way. No, I guess just one bounce. Yes, one bounce over the Russo 4 in the slot, and nicely played over covers. Thank you, DJ. Score moves on to 58. Just needing 17 now. In fact, 19. Oh, that could be a no ball. That's been smartly caught, but won't be given out as it's a no ball. So this will be a free hit. License for Asif Zamadar to go after the bowling. As that we have seen from day one. Drop catches have been very costly. How costly? Well, if you had got that wicket, you would have been into the finals. You never know unless and until it's done. Smash down the ground, straight to the field, a chance of run out, and that's gone. Direct hit at the stumps, and direct hits make a lot of difference. With that direct hit, it's Asif Zamadar who is heading back to the pavilion. And he'll be at the non-striking end. A wicket has fallen. Two new batsmen at the wicket. Nehal and Pranay. Oh, good delivery. Excellent bowling. Right in the block hole that time. And it's a dot ball. Dot balls are like gold dust. Not defending too much. All the hard work has been done earlier by Syed Badi, Lalla and Asif. Just these two need to finish. As far as the bowler, he needs to come good on this particular delivery. Full toss and gets smashed. And that's gone all the way for 6. Half a dozen runs. Thank you, DJ. Just in touching distance now. 11 runs required. Again, this time Fuller and fumble from the bowler. Will get a single, which he needs. Big match coming up. Yesteryear legends. The Goan legends taking on the Kolhapur legends. What a game that will be under lights. Some of the best in business when it comes to cricket in Goa will battle it out against man from Kolhapur. And a game to watch. It will be up next unless and until this game is done. Full toss delivery down the ground in the air and gone. Pranay Polji is gone for a golden duck. Full toss delivery, would have hit it anywhere he would have liked, but timed it straight into the hands of that fielder at long off. And a wicket falls. Is there a twist in this game?
Change in bowling, it will be Samir. And he's been greeted with a maximum over the side screen. And it goes a very fair distance. So it will be a big game in that final. Isha Adventures Vasco will be taking on Dhruv Warriors Parsim. It will be after those two games. First it will be Kolhapur Legends taking on Goa Legends. Member from the village panchayat Mandrem.